एक मिनिट लगेच कट करू नका. थँक्यू. प्रदर्शनाच्या उद्घाटनाची प्रशासनाकडून देखील तयारी केली जात होती. आज अखेर उद्घाटन झाले आहे. अशा पद्धतीचं माहोल बघितलाय. शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन आहे. त्यानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधला एक महत्वपूर्ण अशा पद्धतीची वाघनखं आणि अफजल खानाच्या वधासाठी आणि तो एक इतिहासातला महत्वपूर्ण भाग आहे. ती वाघनखं आज कोल्हापुरात येत आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आणि कर्मभूमीमध्ये या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे. याचा पुढच्या 8 महिन्यांमध्ये इथल्या सर्व नागरिकांना, तरुणांना, नवीन पिढीला खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. त्या आजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि या 8 महिन्यांमध्ये या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा जगासमोर आणण्यामध्ये एक महत्वपूर्ण कामगिरी करण्यामध्ये महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल सुद्धा या खात्याचे मंत्री सन्माननीय आशिषजी शेलार साहेबांचे मी मनापासून अभिनंदन करतो. उद्घाटनाचा फक्त फारच म्हणायचं का, कारण ज्या पद्धतीचा माहोल आणि निरुत्साह या विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये दिसला, नियोजनाचा अभाव दिसला, कसं बघताय? विशेषतः कोल्हापूरकरांना निमंत्रणच त्यांनी दिलेलं नाही. मीडियाला तर कुठं दिलंय? आज या सगळ्याची औपचारिक सुरुवात झालेली आहे. पुढच्या 8 महिन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामाचा, विचाराचा, प्रेरणेचा जागर आपण करणार आहोत. इतके कार्यक्रम होतील की त्या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जसं ही नगरी ही शाहूमय होते तशाच पद्धतीनं शिवमय होईल अशा पद्धतीचं काम आपण करणार आहोत. त्याचा आराखडा जिल्हाधिकारी पुढच्या सोमवारी जाहीर करतील आणि त्या माध्यमातून सगळ्या लोकांना, कारण हे वाघनखं हा इतिहास आहे, हा मराठ्यांच्या स्वाभिमानाचा, अभिमानाचा अशा पद्धतीचा हा संपूर्ण ठेवा आहे. त्यामुळे याचा खूप चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचं जे नियोजन आहे ते नियोजन आपल्या जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे. त्याचा आराखडा सुद्धा सोमवारी होईल डिक्लेअर आणि त्याप्रमाणे आज फक्त औपचारिकता आहे. आचारसंहिता बाकीच्या सगळ्या कामकाजामुळे ही आपण सगळ्यांनी सुरुवात केली. बाकी कार्यक्रम तर आपल्याला सगळ्याच पद्धतीने आपल्याला दिला जाईल. त्यांना प्रॅक्टिकल सोडून या ठिकाणी कोल्हापूरकरांना उत्सुकता होती, त्यांना बोलवलं, मात्र दुसऱ्या बाजूला प्रॅक्टिकल सोडून विद्यार्थ्यांना या ठिकाणी जबरदस्तीने असं नाही आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की आजच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं वाघनखं कोल्हापुरात आले, त्यामुळे याचा 8 महिन्यांमध्ये ज्या पद्धतीचा प्रोग्राम आहे तो प्रोग्राम ठरवून आपण काम करतोय. सोमवारी याच्याबद्दलची अधिकृतरित्या कार्यक्रम पत्रिका सुद्धा जाहीर केली जाईल, ज्याचा उल्लेख आदरणीय आशिषजी शेलार साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीने या संपूर्ण वाघनखांच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक माणसाच्या मनामनात पोहोचला पाहिजे, त्यासाठीचा प्रोग्राम आपण तयार केलेला आहे. सोमवारपासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल. आजचा हा जो काही कार्यक्रम आहे हा औपचारिक होता, कारण मंत्री महोदय सुद्धा ऑनलाईन होते. त्यामुळे साहजिकच आजचा कार्यक्रम याच्यापेक्षा सुद्धा इथून पुढचा जो 8 महिने आमच्याकडे आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून वाघनखं, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्या निमित्तानं ही खूप चांगल्या पद्धतीनं स्वराज्याची प्रेरणा आम्ही सर्व सामान्य माणसांपर्यंत पोहोचवणार. छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम लोकोत्सव व्हावेत यासाठी कार्यक्रम औपचारिक असला तरी काही महिन्यापूर्वी ताराराणी जयंतीच्या निमित्तानं देखील याच विभागाने कार्यक्रम शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी घेतला होता. त्या ठिकाणी देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती काही नव्हती. कसं मग सांस्कृतिक विभाग काम करतोय, म्हणजे अधिकारी काय नेमकं त्यांची मानसिकता काय दिसते? आता तक्रार त्याबाबत देखील एका पदाधिकाऱ्यांनी तुमच्याकडे केली, त्याच अधिकाऱ्यांची नाही. या सगळ्या कामामध्ये ज्या पद्धतीने आपण जर अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी असतील तर निश्चितपणे त्याच्याबद्दलची दुरुस्ती करण्याबद्दल आम्ही सूचना करू, त्याच्यावरती कारवाई करू. अपेक्षित असंच आहे की या सगळ्याचा जो इतिहासाचा ठेवा आहे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी उदासीनता नाही, प्रचंड उत्साह असला पाहिजे. जर याच्यामध्ये कोण अशा पद्धतीने काम करत असेल तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करण्याबद्दल आम्ही सन्माननीय मंत्री महोदयांच्या सुद्धा निदर्शनास आणू. पण ज्या पद्धतीनं नाव घेऊन कारभार केला होता, परंतु माहितीचे 10 आमदार असताना एकही लोकप्रतिनिधी मी तेच आपल्याला सांगतोय की आजचा कार्यक्रम ही औपचारिकता होती. अजून 8 महिन्याचा जो काही प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये एकापेक्षा एक असे कार्यक्रम होतील की ज्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्याचा विचाराचा जागर, कर्तृत्वाचा जागर पोहोचवणार आहोत. त्या सगळ्यांमध्ये 10 आमदार नाही तर या जिल्ह्यातले 36 लाख 40 लाख सगळे नागरिक सहभागी होतील. अशा पद्धतीचा लोकोत्सव आपण करणार आहोत. त्याची कार्यक्रम पत्रिका सुद्धा सोमवारी आपल्याला दिली जाईल आणि प्रत्यक्षामध्ये सर्वच लोक त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सहभागी होतील ते आपण पाहिलंच. चला, थँक्यू. शिवशस्त्र
शिवशास्त्र शौर्यगाथा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या प्रदर्शनात शिवशास्त्र शौर्यगाथा हे प्रदर्शन आज कोल्हापूर नगरीत त्याचं उद्घाटन संपन्न होत आहे. माननीय आशिषजी शेलार आणि माननीय आंबेडकर साहेबांनी याचं उद्घाटन केलं. श्रीमंत छत्रपती याला ऑनलाईन उपस्थित होते आणि सर्व कोल्हापूरकरांना माझं आवाहन आहे की या प्रदर्शनाचा लाभ त्यांनी अवश्य घ्यावा. पुढे 8 महिने ही वाघनखं कोल्हापुरात आहेत. इतर वेळेस ती इंग्लंडला जाऊन पाहावी लागली असते तर त्याचं आता प्रत्यक्ष दर्शन इथं होतं आणि इतर ठिकाणी ती 8 फूट दूर ठेवावी लागली होती. इथं अत्यंत जवळून त्या वाघनखांचं दर्शन आपल्याला मिळणार आहे. आता संपूर्ण विद्यार्थी, संपूर्ण प्रेक्षक आणि मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया सगळ्यांना माझी विनंती आहे, आता आपण पोवाड्याचा आस्वाद घेऊ आणि ही जी शस्त्र काचेपलीकडे बंदिस्त आहेत ती कसं काम करतात याचं प्रदर्शन आता श्री लखन गुरुजी करणार आहेत. या सगळ्याचा आस्वाद आपण घेऊ. धन्यवाद. लोकांचा सहभाग का नव्हता? लोकांचा सहभाग का करून घेतला नाही? लोक आहेत. सहभाग काय घेतला नाही दाखवलेला आहे. आज या ठिकाणी ऐतिहासिक वाघनख्याचं प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम होतोय कुठं तर छत्रपतींच्या राजधानीत आणि हा कार्यक्रम होत असताना त्या कार्यक्रमामध्ये भव्यता दिव्यता, कारण शिवशाहू प्रेमींची या ठिकाणी उपस्थिती हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. परंतु इथं आल्यानंतर जो काय मनाला क्लेश झाला, या ठिकाणी जे काय पुरातत्वानं नियोजन केलं होतं अतिशय एकदम बोगस असं नियोजन केलं होतं. अगदी कॉलेजमधली मुलं आणून बसवली होती. नागरिकांचा तर पत्ताच नव्हता. जे काही होती थोडीफार लोक ती ऑफिसची लोक होती आणि या अशा पद्धतीनं जर शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमामध्ये जर अशा पद्धतीनं हेळसांड होत असेल तर तुम्हा सर्वांना एक ही गोष्ट भूषवणार नाही आहे. या संदर्भात मी पालकमंत्र्यांशी सुद्धा बोलून घेतलं. यावेळी कोल्हापूरचे अनेक खासदार आहेत, आमदार आहेत, माननीय छत्रपती शाहू महाराज आहेत, यांची उपस्थिती इथं असणं गरजेचं होती. एकंदरीत कार्यक्रमाला जो प्रोटोकॉल होता तो सुद्धा बदलला. अरे एक आपल्याला एक पोवाड्याची एक परंपरा आहे, एक आपल्याला संचार देतोय, एक आपल्यामध्ये एक जिवंतपणा आणतोय. तो पोवाडा कार्यक्रमाच्या नंतर सादर होतोय. म्हणजे कार्यक्रमाचं स्वरूप काय होतं हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, या ठिकाणी आमची शाहू प्रेमीची अशी इच्छा होती की हे जे शाहू जन्मस्थळ आहे, ह्या शाहू जन्मस्थळाला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला गेले 18 वर्ष इथलं वस्तू संग्रहालय आणि परिसराला सुशोभित व्हावून प्रयत्न करायला लागतोय. आणि हे दोन्ही कार्यक्रम एकत्र झाले असते तर काय अडचण होती? अहो, शाहू महाराजांच्या हयातीत यातना झाल्या आणि त्यांच्या हयातीत सुद्धा हे पुरातत्व खातं त्यांना यातना देतंय. शाहू महाराजांचं कधी करणार आहे पुढं? 18 वर्षे झाली. हे जे पैसे मिळले ते पुरातत्व दिले नाही. आम्ही भांडून राज्याच्या डिप्युटेशन मधून पैसे मिळवले होते. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचंड असं एक खेद आणि वाईटही वाटलेलं आहे. दिनगाई आता कसं असते, प्रशासन आणि यांनी लोकसमूहाला समोर जाणं गरजेचं आहे. लोकसमूहातून लोक यायला तयार असतात. कार्यक्रमाची माहिती जनतेपर्यंत पोहोचली नाही तर लोक येणार कसे? त्यामुळे जबाबदार शेवटी प्रशासनच असणार ना. पालकमंत्र्यांना मी म्हणजे आता आहे बघा, हे जे पुरातत्व खातं आहे, या पुरातत्व खाते सातत्यानं शाहू महाराजांच्या या जन्मस्थळाकडे दुर्लक्ष करत आलेलं आहे. जो पैसा मिळवलेला आहे तो आम्ही डेप्युटेशन जास्तीत जास्त मिळवलेला आहे. तो 15 ऑगस्ट उपोषणला बसून मिळवलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे.